मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी आशिष शेलारांना डिवचणारी कविता केली आहे। विधानसभेमध्ये सगळे खोक्याबाई बसले तशी टीका राज ठाकरेंनी केली होती। त्यावरून आशिष शेलारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं। या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी आशिष शेलारांना डिवचणारी कविता मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात सादर केली। खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोक्याबाई करणे लागते मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटवून टाकले जात आहे। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला। लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला। बँड्रातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला। लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला। बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला। मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा। मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा, पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा। स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार। स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार, पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।